भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान दिलेलं आहे। किरीट सोमय्या यांनी त्यांची संपत्तीची माहिती वेबसाईटवर जाहीर केली आणि आता उद्धव ठाकरेंनीही संपत्ती जाहीर करावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे। शिवाय मनी लॉन्ड्रिंग केलेलं नसून आकृती बिल्डर सोबत कुठलेही संबंध नसल्याचंही ते म्हणालेत। किरीट सोमय्यांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी आपण पाहूया। किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं होतं की त्यांनी त्यांची कागदपत्र जी आहेत ती जाहीर करावी आणि ते त्यांची कागदपत्र जाहीर करणार आहेत। आपल्याबरोबर किरीट सोमय्या आहेत। किरीटजी, सांगू शकाल, आपण आवाहन दिलं होतं आणि त्यानंतर आज पुढचं पाऊल तुम्ही टाकलंय, नेमकी काय तुम्ही माहिती जाहीर करा? उद्धव ठाकरेकडून काहीही प्रतिसाद आला नाही। त्यांनी माझ्यावर आरोप केला होता, मी माझे सगळे बॅलन्स शीट, अकाउंट्स, एव्हरीथिंग आज मी जनतेच्या न्यायालयात ठेवत आहे। हे सगळे डॉक्युमेंट kiritsomayya.com वेबसाईटवर 2016-17 पर्यंतचे 15 वर्षाचे अकाउंट ठेवतोय। आता उद्धव ठाकरे लोकांच्या समोर आपले अकाउंट ठेवावे आणि मी जे प्रतिज्ञा करतो ते पारदर्शी उद्धव ठाकरेंनी ती प्रतिज्ञा करावी। तुमच्यावर मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या बाबत हा आरोप करण्यात आला होता की आकृती बिल्डर्स बरोबर तुमचे संबंध आहेत, आर्थिक तुमचे संबंध आहेत। तर आपण आज जी माहिती दिली त्यामध्ये कोणत्या कंपन्यांबरोबर आपण आर्थिक व्यवहार केले आहेत किंवा संबंध केले? तर उद्धव ठाकरेमध्ये जर काहीतरी थोडी आपण म्हणतो ना इमानदारी असते ना, तर किरीट सोमय्यावर आता लांबून आरोप करून पळून गेले नसते, मग डॉक्युमेंट द्यायचे होते। आता मी माझे सगळे डॉक्युमेंट ठेवले। आकृती बिल्डर बरोबर संबंधात तर कुठलाही आयुष्यात नाही, 7 जन्मात कुठला संबंध नाही, माझा नाही, माझा परिवाराचा नाही, पण कोणताही नाही अशा प्रकारचा कचरा असो की एसआरए असो। उद्धव ठाकरेजी ऐकतात, एसआरए 10 वेळा बोलतोय, कारण की एसआरए ते कोणाकोणाचे संबंध आहे ना, आता किरीट सोमय्या सांगणार आहे। अशा कोणत्या कंपन्यांची लिस्ट तुमच्याकडे आहे की तुम्हाला असं वाटतं ह्याच्याशी संबंध शिवसेना नेत्यांशी किंवा त्यांचे आर्थिक संबंध आहेत? आता उद्धव ठाकरेंनी हे स्पष्टता करावं, ते डॉक्युमेंट देत नाही, म्हणून मला आज माझी इट इज माय रिलिजियस ड्युटी मान्य उद्धवजी ठाकरे किंवा शिवसेना नेते यांनी स्पष्टता करावी, आपल्यापैकी कुणाचे, मराठी कळतं ना, आपल्यापैकी कुणाचे या कंपन्यांचे संबंध आहे। ह्या जे 7 कंपन्या आहेत, जगमंद्री फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, किम इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, जेपीके ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लेक्सस इन्फोटेक, रिगल गोल्ड ट्रेडिंग, वॅनगार्ड ज्वेल्स, यस व्ही ज्वेल्स। काय उद्धव ठाकरेजी नरेंद्र मोदीवर ह्यासाठी खूप आपण सध्या बोलायला लागलात, कारण की प्रधानमंत्रींनी या अशा प्रकारच्या बोगस सेल कंपन्यांवर टास्क फोर्स नेमला आहे, ज्यांनी यातना मनी लॉन्ड्रिंग केलं, या कंपन्यांवर कारवाई करावी। म्हणून नरेंद्र मोदी बद्दल बोलत आहात का? सांगा, कोणत्या नेत्यांनी यात ब्लॅकचं व्हाईट केलं आहे, मनी लॉन्ड्रिंग केलं आहे? उद्धव ठाकरेंनी आपले चोपडे जनता समोर ठेवावे आणि या 7 कंपन्यांसंबंधी स्पष्टता करावी आणि शिवसेनेच्या कुठल्या मोठ्या नेत्यांचे एसआरए प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि मनी लॉन्ड्रिंग आहे तेही सांगावं। किरीटजी, ह्याआधी तुम्ही आव्हान दिलं, आता दुसऱ्यांदा आव्हान देताय, यावेळेला पण शिवसेनेने प्रतिसाद नाही दिला, तर पुढचं पाऊल सरळ आहे। ह्या ज्या 7 कंपन्या आहेत, तुमच्याद्वारा जनतेसमोर ह्या कंपन्या येतच आहेत, कारण की ज्या नेत्यांनी यात एसआरए प्रोजेक्ट केलेले आहेत, ज्या नेत्यांनी मनी लॉन्ड्रिंग केले आहेत, त्यांनी स्वतःचा म्हणजे त्यांच्या कंपनीचे डिरेक्टर्स, त्या शिवसेना नेत्यांचे त्यांनी स्वतःच्या सहीनी कंपनी मंत्रालयामध्ये जे फायनान्शियल स्टेटमेंट, बॅलन्स शीट सही करून दिलेले आहेत, ते मग शेवटी जनतेसमोर येणारच। म्हणून कळेल की नोटबंदीमुळे नसबंदी होण्याची भीती कुणाला वाटते, म्हणून चोराचा उलट्या बॉम्बा गेले 7 दिवस का सुरू आहेत हे जनतेला कळणारच आहे।